घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला जानकी आणि ऋषिकेश आणि जो कोणी मास्क मॅन आहे त्यांचा आता भूतकाळ वेगळ्याच पद्धतीने समजणार आहे. इकडे जानकी आलेली आहे आनंद आश्रमामध्ये. म्हणजे आता नंदिनीने तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या जुन्या मैत्रिणी आणि नवीन कलिक यांना एकत्र बोलवलंय. त्याच्यामध्ये जानकी, ईश्वरी या सुद्धा आलेल्या आहेत. जानकी सांगते, बरं झालं नंदिनी, तू या निमित्ताने आम्हाला बोलवलंस आणि हा चहा सुद्धा तुझ्यासारखा अगदी गोड आहे बरं का. आणि खरं सांगू तर तू बोलवलंस हे बरं झालं. त्या निमित्ताने मला आता माझ्या जुन्या मैत्रिणींची भेट झाली आणि 4 नवीन ओळखी सुद्धा दिसल्या. आता सगळ्याच मैत्रिणींच्या तोंडावरती का 12 वाजलेले असतात ते माहीत नाही, पण जानकी सांगते 4 सुखादुःखाच्या गोष्टी आता शेअर करता येतात. यावरती ईश्वरी सांगायला लागते, बायकांचं सुख जरी वेगळं असलं ना तरी दुःख हरबार म्हणजे एक सारखंच असतं. यावरती मग आता इकडे जानकी म्हणते, काय झालं ईश्वरी, कसलं दुःख आहे तुला? सासरच्या मंडळींचा काही त्रास आहे का? असं ती आता ईश्वरीला विचारायला लागते. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही ग, सासरची मंडळी सगळीच चांगली असतात, पण दरवेळेच आपलं तेच दुःख. म्हणजे आता तू माझी नाही झालीस तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही, हे दुःख या लोकांची त्रास असतात. इकडे तोपर्यंत सौमित्र घरी आलेला असतो आणि आता सौमित्र सांगत असतो की काहीही पैशाची व्यवस्था झाली नाहीये. यावरती मग आता लगेचच सारंग म्हणतो की मग करायचंय तरी काय? यावरती सौमित्र म्हणतो, म्हणजे काहीच कळत नाहीये. आपल्याला जर का इतकं टेन्शन आलं असेल तर दादा वहिनीला किती टेन्शन आलं असेल हा विचार करा ना तुम्ही. म्हणजे खरं सांगायचं तर दादा वहिनी या सगळ्यामध्ये आता किती सफर होत असतील काय माहिती. असं म्हणत हे तिघ जण एकमेकांशी बोलत असताना ईश्वरी सांगते, कसं आहे ना, तू माझी नाही झालीस तर कुणाचीही नाही. या एकतर्फी प्रेमातून कित्येक मुलींना त्रास होतो. नंदिनी सांगते, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये ही फेस का अनुभवलेली आहे. आपल्या बायकांचं कसं असतं ना, म्हणजे पुरुष हा स्वतः कुणाचाही नकार पचवू शकत नाहीये. त्याला कुणाचाही नकार पचवता येत नाही. मी म्हणेन तेच खरं, मला हवे ते मला पाहिजे आणि त्यासाठी मग दुसरं कुणालाही कितीही त्रास द्यायची वेळ आली तरी मी तो त्रास देणार म्हणजे देणार. असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते, खरंच आहे, प्रत्येक स्त्रीने बऱ्याचदा आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेमातून होणारा त्रास हा सहन केलेला असेलच ना. यावरती नंदिनी म्हणते, कोणाचाही संकोच न बाळगता तुम्ही सगळ्यांनी आता एकतर्फी प्रेमातून तुम्हाला कोणाला त्रास झाला असेल तर हात वरती करा. स्वतः जानकी सुद्धा हात वरती करते आणि त्यानंतर नंदिनी सांगते, मी सुद्धा या सगळ्यामध्ये त्रास सहन केलेला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हे पुरुष स्वतःला काय समजतात, पण जानकी सांगते तसं आपण या सगळ्यातून मार्ग काढायचा. त्यांच्या एकतर्फी प्रेमामुळे आपल्याला त्रास होऊ न घेता आपण या सगळ्यातून पुढे जायचं आहे आणि आपल्या पाठीशी आपला नवरा खंबीरपणे असताना कोणाचंही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ईश्वरी खरंच आहे, नवरा जर का पाठीशी खंबीर असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही. जानकी सांगते, तेच मी पण या फेजमधून गेलेली आहे. पण या फेजमधून जात असताना मला आता प्रत्येक वेळेला माझ्या ऋषिकेशची साथ होती. माझे ऋषिकेश माझ्या सोबत होते आणि म्हणून म्हणून मी या सगळ्या संकटांवरती अशा पद्धतीने मात करू शकले. यावरती नंदिनी सांगायला लागते, हो, माझे जीवा पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यानंतर मग आता सगळ्या मैत्रिणी एकमेकींची निरोप घेऊन तिकडून जातात. पण जानकी विचार करायला लागते, खरंच आहे, म्हणजे काही झालं तरी आपण आपण या सगळ्यामध्ये आता किती हे आहोत की आपल्यासोबत ऋषिकेश आहेत. पण आपल्या आयुष्यात घडलेल्या ह्या प्रसंगाबद्दल मला ऋषिकेश सोबत बोलायला पाहिजे आणि जे काही वामन शास्त्रीने सांगितलंय ते सुद्धा क्लिअर करायला पाहिजे. मग जानकी घरी येते. घरी आल्यावरती ऋषिकेश म्हणतो, काय ग जानकी, कसला विचार करती आहेस? यावरती जानकी सांगते, काही नाही ऋषिकेश, मी गेले होते खरं तर नंदिनीच्या तिकडे भेटायला तिला. पण यावरती ऋषिकेश म्हणतो, का, काय झालं? यावरती ती सांगायला लागते की कसं सांगू, की मी ज्या वेळेला तिथे गेले ना त्यावेळेला सगळा विषय निघाला एकतर्फी प्रेमाचा आणि मला आपला भूतकाळ आठवला. ऋषिकेश म्हणतो, हे बघ, हा भूतकाळ आठवायची तुला काहीच गरज नाहीये. का या भूतकाळाच्या पुन्हा चपेटामध्ये येण्याचा तू प्रयत्न करत आहेस? असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे जानकी सांगायला वामन शास्त्रींनी सांगितलेलं आहे की माझाच भूतकाळ आता या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्या घरावरती संकट आणत आहे. आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो, तुझा याच्यावरती विश्वास आहे? जानकी सांगते, हो, माझा विश्वास आहे. मी खरंच सांगते, मला न खूप टेन्शन आलंय. म्हणजे आत्ता ज्या वेळेला या मैत्रिणींच्या गोष्टी ऐकून मी आले ना
त्यावेळेला मी आता खरंच मला इतका त्रास झाला म्हणून सांगू, की त्यावेळेला तुम्ही जर का माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे नसतात ना, तर कदाचित माझी अवस्था काय झाली असती मला खरंच माहिती नाहीये. मी कोलमडून पडले असते. यावरती ऋषिकेश म्हणतो, "जानकी हा विषय नको काढूया. आपण ना आपल्या प्रॉब्लेमवरती फोकस करूया. मी या सगळ्याला मानतच नाही." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ऋषिकेशला जानकी सांगायला लागते, "नाही ऋषिकेश, मुळातच हा प्रॉब्लेमच माझ्यामुळे सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय, की हा प्रॉब्लेमचं मूळच माझा जर का भूतकाळ असेल, तर तो भूतकाळ समोर येणं गरजेचं आहे. या भूतकाळाची सावली जर माझ्या वर्तमानावरती पडत असेल, तर माझ्या भूतकाळाची सगळी गोष्ट मला आता क्लिअर करायलाच पाहिजे." त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, "जानकी, हे बघ, तुला जर का असं वाटतंय ना, तर आपण सौमित्र आणि सारंग यांच्यासोबत बोलून घेऊया. त्यांना पण या सगळ्यामध्ये आता आपण सांगूया काय घडलंय ते आणि त्यामुळे कदाचित त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यामध्ये मदतच होईल." आणि त्यावरती मग आता लगेचच जानकी सांगते, "ठीक आहे, आपण जे काही आता माझ्यासोबत घडलंय ते आता सगळ्यांना सांगूया." असं म्हणत मग आता लगेचच इकडे जानकी सांगते, "कारण आत्तापर्यंत जे माझ्या आयुष्यात घडलंय ते जर का माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा आता जर का येत असेल, तर मला हे कळायलाच पाहिजे, की या सगळ्यामध्ये माझ्यासोबत काय घडतंय ते किंवा माझ्या आयुष्यामध्ये काय नक्की हा प्रकार झालाय आणि पुन्हा तो माझ्या आयुष्यामध्ये का आलेला आहे." जानकी खूपच हतबल झालेली आहे आणि ऋषिकेश तिला सांगतो, "ठीक आहे, जर का असं असेल तर आपण सगळ्यांशी बोलून घेऊया." आणि मग ते दोघं जण सगळ्यांशी बोलण्यासाठी बाहेर येतात. त्यावेळेला मग आता ऋषिकेश सांगायला लागतो जानकीला, "तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे." त्यावरती अवंतिका म्हणते, "कशाबद्दल?" यावरती जानकी सांगायला लागते, "माझ्या भूतकाळाबद्दल. कारण काही झालं तरी सुद्धा माझा भूतकाळ हा माझा आता तुम्हाला समजायलाच पाहिजे. कारण माझ्या भूतकाळात ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या जर का माझ्या वर्तमानामध्ये येत असतील ना, तर मला आता हे सगळं सांगायलाच पाहिजे किंवा आता मला हे सगळं थांबवायला सुद्धा पाहिजे आणि आता त्यासाठी मला हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे." त्यावरती मग अवंतिका म्हणते, "वहिनी बरोबर आहे आणि आता म्हणजे मला असं वाटतंय, की तुम्ही आमच्यासोबत काही लपवू नका. जे काही तुमच्या भूतकाळात घडलंय ते जर का तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत, तर आम्हाला गोष्टी कळणार कशा किंवा आपण या सगळ्यातून मार्ग काढणार कसा?" जानकी सांगते, "तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. माझा जो काही भयंकर भूतकाळ आहे ना, त्या भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी आता इकडे मी सांगूही शकत नाहीये किंवा त्या गोष्टी आता मी इकडे बोलू शकत नाही. पण आज मला माझ्या भूतकाळातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. 7 वर्षापूर्वी माझ्यासोबत जो काही प्रकार घडलाय, तोच प्रकार आत्ता फिरून माझ्यासोबत आलेला आहे म्हणा किंवा तोच प्रकार पुन्हा इकडे माझ्या भूतकाळातून येऊन मला त्रास देतोय." असं ज्यावेळेला जानकी सांगायला लागते आणि त्याच वेळेला मग आजी हे सगळं ऐकते. चोमडी आजी हे सगळं ऐकल्यावरती मग ताबडतोब चोमडी आजी इकडे आता आलेली आहे. ती म्हणजे लगेचच आता इकडे ऐश्वर्याला सांगण्यासाठी आणि ती ऐश्वर्याला फोन करते आणि ती सांगते, "ऐश्वर्या, आज माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे." असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, "बोला आजी, काय सांगण्याचा प्रयत्न आता तुम्ही मला करताय?" यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, "आजी, अगं तुला माहिती आहे का, म्हणजे आता जानकीचा काहीतरी असा एक खूप मोठा भूतकाळ आहे. जानकीचा हा भूतकाळ पुन्हा एकदा फिरून इकडे आलेला आहे. 7 वर्षापूर्वी आता जानकीकडून बऱ्याचशा काही चुका झालेल्या आहेत आणि या चुकांच्यामुळे आता तिचा भूतकाळ फिरून इकडे पुन्हा आलेला आहे." यावरती ऐश्वर्या म्हणते, "काय? आणि हे तुम्ही स्वतः ऐकलत का?" यावरती लगेचच ती सांगायला लागते, "हो, मी हे स्वतः ऐकलेलं आहे. मी आत्ता जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र सारंग या चौघांना सुद्धा बोलताना ऐकले. त्यावेळेला जानकी सांगत होती, की माझा जो भूतकाळ आहे त्या 7 वर्षापूर्वी जे काही माझ्यासोबत घडलंय, तो प्रकार पुन्हा फिरून माझ्याकडे आलेला आहे आणि त्यासाठी मला आता म्हणजे ह्या भूतकाळामध्ये काय घडलंय हे तुम्हाला सांगायचंय." मग त्यावरती ऐश्वर्या विचार करते, "अच्छा, म्हणजे मला जी माहिती कळाली होती ती खरी होती." यावरती मग आता ऐश्वर्याला आजी म्हणते, "म्हणजे म्हणजे तुला माहिती होतं का हे सगळं?" यावरती मग लगेचच ऐश्वर्या विषय बदलते आणि "नाही, मला काहीच माहिती नाहीये. बोला, तुम्ही सांगा मला काय झालंय ते." यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आजी, की "हां, मला फक्त इतकंच समजलं, की जानकीचा भूतकाळ हा तिच्यावरती काहीतरी हवी होत आहे आणि तिला काहीतरी जानकीला आता त्या भूतकाळाचा ट्रॉमा आहे. पण हे बाकी याच्यापेक्षा जास्त काही माहिती कळणारी नाही." यावरती मग आता लगेचच इकडे विचार करायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या, की नाही काही झालं तरी सुद्धा मला आता
हा भूतकाळ काय आहे किंवा या भूतकाळामध्ये काय घडले हे जाणून घेतल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही, असा ती विचार करायला लागते. बरं, हे सगळं घडत असताना मग आता ती विचार करते, जर ह्या भूतकाळाच्या बद्दल मला कोणी सांगू शकेल तर ती फक्त आणि फक्त माया आहे. ही मायाच मला सांगू शकते की नक्की आता त्या दिवशी काय घडलं होतं ते. मग त्यानंतर लगेचच आता इकडे ऐश्वर्या सांगते, ठीक आहे आजी, फोन ठेवा, मी आत्ताच्या आत्ता जरा बाहेर चाललेली आहे, मला थोडंसं काम आहे. ऐश्वर्याला आता काहीतरी काम आहे हे म्हणजे हे सगळी गोष्ट आता विचित्रच जराशी असते. कारण ऐश्वर्या फोन कट करून ताबडतोब जिथे जाते ती म्हणजे मायाकडे. आता मायाकडे ज्या वेळेला ऐश्वर्या जायला निघालेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे ती विचार करते, म्हणजे माया जे काही बोलतीये ते सगळं खरं होतं आणि ते सगळ्या खऱ्या गोष्टी आता इकडे तिच्याकडून पूर्णपणे मला जाणून घ्यायला पाहिजेत. नक्की काय घडलंय हे मला जाणूनच घेतलं पाहिजे, असा आता विचार करत लगेचच ती तिकडे म्हणजे निघालेली आहे. ज्या वेळेला ती निघालेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे ती निघत असताना ती मायाला भेटायला येते आणि भूतकाळातला सगळा प्रसंग ती आठवते आणि त्यानंतर मग आता ती मायाला सांगायला लागते, माया बोल, काय घडलं होतं? माया सांगते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. जानकीचा जो काही 7 वर्षापूर्वीचा भूतकाळ आहे ना, 12 वर्षापूर्वीचा भूतकाळ हाच तिच्याकडे फिरून आता पुन्हा एकदा आलेला आहे. 12 वर्षापूर्वी जे काही जानकीकडून घडलंय ना, त्या गोष्टी आता मी सगळ्या तुला सांगणार आहे. 12 वर्षापूर्वी ती एक चूक आणि त्यामुळे जानकी पूर्ण बरबाद होणार आहे आणि माझ्याकडे तुला सांगण्यावाचून कोणताही आता पर्यायच राहिलेला नाहीये. त्याच कारणासाठी मी तुला हे सगळं सांगणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच माया सुरुवात करते. माया सांगते, तो प्रसंग 12 वर्षापूर्वीचा आहे. जानकी सांगते, 12 वर्षापूर्वीची ती घटना आहे आणि इतिहास इथून सुरू झालेला आहे. 12 वर्षापूर्वी आता एका यात्रेचं चित्र आपल्याला दाखवले. ऋषिकेश छानपैकी आपल्या बुलेटवरती डोकं थंड ठेवून बसलेला आहे. ज्या वेळेला ऋषिकेश त्या बुलेटवरती बसलाय आणि त्याच वेळेला मग आता इकडे आपला छोटा सारंग आलेला आहे आणि दादा दादा बघ ना, ती मुलगी किती ते फुगे फोडत बसलेली आहे, मला तर अजिबात ती फुगे फोडायला देतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो की कोण, कुठे आहे ती मुलगी? आत्ताच्या आत्ता चल, मी त्या मुलीला ताबडतोब बघतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच त्या मुलीला पाहण्यासाठी ऋषिकेश जातो. तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जानकी असते आणि तिला एकही फुगा फोडता येत नसतो. फुगा फोडता येत नसल्या कारणाने ती तिकडेच बराच वेळ सायलीसोबत उभी आहे. दोघी मधुभाऊंच्या आश्रमातून आता आलेल्या आहेत, ते म्हणजे इकडे मेळ्यामध्ये किंवा यात्रेमध्ये, पण फुगा फुटत नाहीये. मग ऋषिकेश मागून जातो आणि तिच्या मागून उभा राहून 2-3 फुगे फोडून टाकतो. त्यावरती जानकीला प्रेक्षकांनो खूपच राग येतो आणि ती सांगायला लागते, हिम्मत कशी झाली तुमची हा फुगा फोडण्याची? म्हणजे मी इथे खेळतीये ना, मग हा फुगा तुम्ही का फोडताय? असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ऋषिकेश सांगतो, कारण तुम्हाला एकही फुगा फोडता येत नव्हता आणि त्याच कारणासाठी मी हा फुगा फोडलेला आहे. असं म्हणत आता इकडे तो बोलायला लागतो. पण त्याच वेळेला जानकी आता त्याच्या अंगावरती खूपच चिडते आणि चिडून आता जानकी सांगायला लागते, बाजूला व्हा. तोपर्यंत फुगे फोडल्याचं बक्षीस म्हणून तो आता दुकानवाला एक हार्ट घेऊन येतो आणि हार्ट घेऊन आल्यावरती तो सांगायला लागतो, हे घ्या सर, अहो हे तर तुमचं बक्षीस आहे. यावरती ऋषिकेश म्हणतो, बक्षीस? ठीक आहे, हे बक्षीस तुम्ही यांना द्या. असं म्हणत तो आता लगेचच ते बक्षीस द्यायला लागतो. ते म्हणजे जानकीच्या अंगावरती तो हार्ट फेकतो. हे घ्या, हे बक्षीस तुम्हाला ठेवा. जानकी चिडते आणि तुमचं हे बक्षीस मला अजिबात नको आहे असं म्हणायला लागते आणि ती तो हार्ट लांब फेकून देते. ज्या वेळेला ती तो हार्ट फेकते त्याच वेळेला हा हार्ट जाऊन पडतो, ते म्हणजे मकरंदच्या हातात. इकडे जानकी आणि ऋषिकेश यांची ही पहिली भेट आहे आणि या पहिल्या भेटीनंतर दोघ जण एकमेकांच्या जवळ आता प्रेमामध्ये पडायला लागलेले आहेत. पण त्याच वेळेला आता हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडत असताना जानकीने फेकलेला हार्ट मकरंदकडे पोहोचल्या कारणाने आता मात्र जानकी या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडलेली आहे आणि ती सांगते, मी तुझ्या आता बोलणार पण नाहीये. सायली त्याला थांबवते. इकडे तोपर्यंत मकरंद हातामध्ये तो हार्ट घेतो आणि आता तो जानकीच्या प्रेमात पडलाय. आता हाच मकरंद आहे, तो म्हणजे जानकीचा आता भूतकाळ. आता ह्याला जानकीने नाकारलंय, नकार दिलाय, लग्नामध्ये गोंधळ झालाय, काय झालंय? आता इथून पुढे आपल्याला मालिकेमध्ये 12 वर्षापूर्वीचं सगळं हे पाहायला मिळणार आहे.